आज उठून ना मस्त असे डोसे करायला घेतलेले, कारण इडलीचं पीठ मी थोडंसं ठेवलं होतं डोश्यासाठी आणि बटाटा पण बनवला होता आणि खोबऱ्याची चटणी. साध्याच तव्यामध्ये इतके छान डोसे झालते ना, परीच्या पप्पांना खूप जास्त आवडले. मी त्यांना सांगितलंच नव्हतं आज मी त्यांना नाश्ता देणार आहे, म्हणलेलं चहा चपाती खावा आणि जावा. आणि परत मग असं ताट दिले होते, म्हणले छान. मग मी त्यांच्या पण नंतर मग खायला लागले. ते कामाला गेल्यावर मी आंघोळच केली नव्हती, कारण की ब्रश तोंड धुवूनच खायला लागलेली. संध्याकाळी आम्ही दिवाळीची शॉपिंग करायला पण चाललो होतो मम्मीकडे तिकडं. मला काही साड्या घ्यायचं कळत नाही, म्हणूनच मी माझ्या मम्मीला बोलवलं होतं तिच्या चॉईसनं साड्या घ्यायला, कारण की एकीला मलाच फक्त घ्यायची नव्हती, सासूला नंदला सगळ्यांना साड्या घ्यायच्या होत्या. त्यामुळेच नंतर परीला मस्त असा एक ड्रेस घेतला, ओजूला पण एक ड्रेस घेतला, पुरीला ओजूला 2 कपडे घ्यायची होती ना बड्डेला. तिचा बड्डे आहे लक्ष्मीपूजन दिवशी, त्यामुळंच म्हणजे लय उशीर लागला दुकानात आम्हाला. आणि कुठलं घेऊ असं पण होतं ना. मग नंतर आम्ही एक आमचे तिथले शेजारचे हे भेटलेले मंचुरियन खायला गेलो. तिथं थोडंसं बोलतही बसलो. आम्ही सगळ्यांचं खाऊन झाल्यावर आमच्या मम्मीला आठवण आली खायची. मी खा म्हणताना तिनं खाल्लं नाही, आणि नंतर मग सगळ्यांचं झाल्यावर खायला बसलेली मंचुरियन. आणि नंतर मग घरी आलो, मस्त असा चहा प्यायलो, आणि त्याच दिवशी आम्ही लगेचच माघारी गेलो त्या दिवशी.